प्रशासनाला वारंवार कत्तलीसाठी आणलेले गोवंश पकडून देऊन सुद्धा कत्तलखाना कारखानदार यांच्यावर कारवाई केली जात नाही। आरोग्य अधिकारी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत। त्याचबरोबर गणेशनगर येथील कत्तलखान्यामध्ये गायीचे पाय, वात, शिंगे, कवटी ही आढळून आली आहे। गणेशनगर येथे कापण्यास परवानगी नसताना ते मुक्या जनावरांवर अत्याचार करत आहेत। भादवी स कलम 48 आणि 11 नुसार मुके जनावर यांच्यावर करुणा सद्भावना बाळगून त्यांचे संवर्धन करणे सर्वांचेच कर्तव्य आहे आणि असे असताना त्यांची कत्तल करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या नेत्यांवर आणि समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी आता येथील गोसंरक्षक सेना अध्यक्ष विनायक येडके यांनी व्यक्त केली आहे। आज आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घंटानाद आंदोलन करत आहोत। कारण गेली बरेच वर्ष झालं गोरक्षक हे रात्रंदिवस काम करतायत, तरीसुद्धा शासनाकडे त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे। तरीसुद्धा इथे कत्तली गो हत्या होत आहेत। ज्या कारखान्यामध्ये गोमांस विकायला परमिशन होती तिथं बेकायदेशीररित्या कत्तली केल्या जात आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रव्यापी किसान महापंचायत समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निदर्शनं करण्यात आली। देशभरातील शेतकरी शेतमजूर संघटनांची किसान महापंचायत रामलीला मैदान नवी दिल्ली येथे 14 मार्च 2024 पासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। महापंचायतीला अमरावती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर समर्थन करण्यात आले आहे। माझं नाव शबनम फिरदोस आहे। आम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी इथं आले आहोत। त्यांच्या ज्याही मागण्या पूर्ण करणार आहे सरकार। आमची इच्छा आहे की त्यांनी केल्या पाहिजे, कारण की खूप दिवसापासून इथं त्यांना त्रास होत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून त्यांना सपोर्ट मिळावा अशी माझी इच्छा आहे। 14 मार्च 2024 पासून रामलीला मैदानावर जो शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबतीत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राकडून पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी आमच्या माननीय प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडीनेही ह्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आणि त्याच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या अशा आहे की खासदार आणि आमदाराला पेन्शन आहे, कास्तकाराला कोणत्याच प्रकारची सुविधा नाही आहे, कास्तकाराकडे कोणत्याच प्रकारचं शासनाचं लक्ष नाही आहे, कास्तकाराच्या मालाला कोणताच भाव नाही आहे। म्हणून MSPसाठी हे मोठं आंदोलन चालू आहे आणि ह्या आंदोलनासाठी जास्तीत जास्त संख्येने अमरावतीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून शेतकरी तिथे जाव एवढीच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी विनंती केली आहे। आणि त्या विनंतीला धरून वंचित बहुजन आघाडीने हा जो आज कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयावर जो हे निवेदन दिलं आहे त्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही जिल्हाधिकारी करेल। कारण शेतकरी जर जिवंत राहिला तर हे देश जिवंत राहील, नाही तर ह्या देशाचं काहीच खरं नाही, एवढीच विनंती करतो। विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसले। शिक्षकांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दालनातून हटणार नसल्याचे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे। पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या CEO यांना मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं आहे। दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे की सध्या पवित्र पोर्टलद्वारा नियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समजतंय। तसेच सध्या पवित्र पोर्टलद्वारा नियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीची संधी उपलब्धतेबाबत कार्यपद्धती विहित केलेली आहे। या अनुषंगाने जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवून कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी उपलब्ध करून द्यावी। जोपर्यंत पत्र निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। आणि याच्यामध्ये पुरुष मंडळी तर आहेत, परंतु महिला देखील सहभागी झालेल्या आहेत आणि त्या देखील रात्र असू किंवा उद्याचा दिवस असू त्या देखील इथं आंदोलनाला 100% पाठिंबा देणार आहे। आज जालना जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी महिला भगिनी आज शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करत आहोत। त्याचं कारण असं आहे की 21 जून 2023 पासून शासनानं वारंवार पत्र काढून सुद्धा जिल्हा प्रशासन हे विस्थापितांच्या किंवा इच्छुक लोकांच्या विनंतीबद्ध करत नाही। नुकतंच काल 11 मार्चला सुद्धा ग्रामीण विकास विभागाचे उपसचिव यांनी पत्र काढलं की शिक्षक भरतीपूर्वी त्यांना पदस्थापना देण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये जे विस्थापित आहेत, जे इच्छुक आहेत, जे अडचणीत आहेत
त्या सर्वांना विनंती बदलीची संधी देण्याचा आदेश शासनानं काढलेला आहे, परंतु जिल्हा प्रशासन याची कुठेही दखल घ्यायला तयार नाही. म्हणून जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनाचे प्रमुख या ठिकाणी आज आम्ही ठिय्या आंदोलन करत आहोत. आज जिल्हा परिषद जालनामध्ये माननीय शिक्षणाधिकारी यांच्या दालनात आम्ही सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे. कारण असं आहे की मागच्या 6 महिन्यापूर्वी एक पत्र आलेला होता शालेय शिक्षण विभागाचा की विस्थापित असो किंवा ज्या शिक्षकांना इच्छा आहे त्यांना सिनियरिटीनुसार बदलीची एक संधी द्यावी. आज पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक उपलब्ध झालेले आहे. तर त्या जी आरमध्ये स्पष्ट विहित पद्धती केली आहे की पवित्र पोर्टलच्या शिक्षकांना नियुक्त देण्यापूर्वी या जुन्या शिक्षकांना एक संधी देऊन त्यांना बदलीची संधी उपलब्ध करून द्यावी. परंतु याची दखल प्रशासनाने घेतली नाही. राज्यामध्ये इतर जिल्ह्यात प्रत्येकाने याची अंमलबजावणी केलेली आहे. उदाहरणार्थ औरंगाबाद असो किंवा रत्नागिरी असो किंवा कोल्हापूर असो काही जिल्ह्यांनी याची अंमलबजावणी केलेली आहे. परंतु आपल्या जालना जिल्ह्यामध्ये प्रशासन असो किंवा येथील कर्मचारी असो त्यांनी याची दखल न घेतल्याने आज आम्ही मजबुरीने इथे ठिय्या आंदोलन करत आहोत. परभणीमध्ये महाविकास आघाडीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट या तिन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ही निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक आहे. कारण मतदारांमध्ये विद्यमान सरकारच्या बाबतीत तीव्रता आहे. त्यामुळे परभणीत महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड फरकाने निवडून येणार असल्याचं खासदार संजय जाधव यांनी म्हटलंय. एक विचाराची देवाणघेवाण करावी आणि आम्ही सगळेजण संघटित होऊन या ठिकाणी या राक्षसाला वध करणार आहोत अशा स्वरूपाची भूमिका मांडण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. अरे ही लोकसभेची निवडणूक म्हणजे हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीची निवडणूक आहे. ही निवडणूक चांगल्या प्रकारची बघायला मिळेल आपल्याला. पुढचा उमेदवार कोण आहे ह्याला आम्ही महत्त्व देत नाही, परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतानं, दुपटीपेक्षाही जास्त मतानं निवडून येईल एवढं आपल्याला मी उमेदवार म्हणून आत्मविश्वासानं सांगतो.